2 डिसेंबर 2025 ते 1 जून 2026 या काळामध्ये गुरु जो मिथुन राशीत आहे, तर प्रत्येक राशीला तो काय फळ देईल आपण जाणून घेऊ। मेष राशीच्या व्यक्तींना शरीर पीडा हे प्रतिकूल फळ आलेलं आहे। वृषभ राशीच्या व्यक्तींना उत्कृष्ट प्रकारची धनप्राप्ती या काळामध्ये होईल। मिथुन राशीच्या व्यक्तींना तुमच्या राशीवरच गुरु असल्यामुळे त्याचं फळ देताना शास्त्रामध्ये अनामिक भय असं दिलेलं आहे। कर्क राशीच्या व्यक्तींना आर्थिक अपव्यय किंवा लॉस होणं असं फळ आहे। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी लाभात गुरु असल्यामुळे आर्थिक वेगवेगळ्या पद्धतीचे लाभ तुम्हाला होतील। कन्या राशीच्या व्यक्तींना कर्मस्थानातला गुरु वित्त नाश म्हणजे आर्थिक अपव्यय करतो असं दिलेलं आहे। तूळ राशीच्या व्यक्तींना भाग्योदय कारक घटना या काळामध्ये घडतील। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अष्टमात गुरु येत असल्यामुळे रोगराई सारखे त्रास या काळात भेडसावू शकतात। धनु राशीच्या व्यक्तींसाठी मान सन्मान कीर्ती प्राप्त होईल। मकर राशीच्या व्यक्तींना रोगराई किंवा शत्रुपीडा हे प्रतिकूल फळ आलेलं आहे। कुंभ राशीच्या व्यक्तींची ज्ञानवृद्धी होईल, सुखप्राप्ती होईल। मीन राशीच्या व्यक्तींसाठी चौथा गुरु जो आहे तो दुःखदायक असतो असं सांगितलेलं आहे, त्यामुळे दुःखकारक घटना या काळामध्ये घडू शकतात। तर ज्या राशींना गुरुचं प्रतिकूल फळ आलेलं आहे त्यांनी जास्तीत जास्त या काळामध्ये बृहस्पती कवच स्तोत्राचं पठण असेल किंवा नवग्रह स्तोत्रातील गुरुच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप असेल किंवा ब्रूम बृहस्पतये नमः या गुरुच्या बीज मंत्राचा जप जास्तीत जास्त करावा।